विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. कारण आज देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 12 प्रकारची जन आंदोलनं चालू आहेत. शेतकऱ्यांचं आंदोलन वेगळं आहे, आदिवासींचं वेगळं आहे, जमीन बचाव आंदोलन वेगळं आहे, बेकायदेशीरप्रमाणे मोठ्या प्रमाणावर जमीन संपादनाची कामं चालली त्याच्याविरुद्ध लोक रस्त्यावर आहेत. अशा पद्धतीनं जनसामान्यांचा आक्रोश समजून घेणं आणि त्याला अत्यंत वडीलकीच्या नात्यानं सामोरं जाणं हे सत्ताधारी पक्षाचं काम असतं. ही जी आंदोलनाची धग आणि व्याप्ती वाढती आहे, हा जमाना हा सोशल मीडियाचा जमाना आहे. सगळ्या राज्यकर्त्या वर्गाने समजून घेतलं पाहिजे. इथे घडलेली घटना ताबडतोब जगभर जाऊ शकते. जेव्हा निष्पाप निरपाद मुलांना ते आक्रोश करत असताना आपण जर खेळायला लावलेल्या काठीने मारणार असू, आपण त्यांच्यावर जर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणार असू, आपण त्याच्यावर जर पॅलेट गनचा मारा करणार असो, तर ते हे असं सांगतं की तुमची मानसिकता इंग्रजांप्रमाणे मोगलांप्रमाणे तुम्ही त्या सरंजामी मानसिकतेतनं बाहेर आलेले नाही. आपण संकल्प केलेला आहे 1947 साली की आपल्याला संविधानाच्या आधारे लोककल्याणकारी राज्य चालवायचे, लोकशाही समाजवादाचा अर्थ समजून घेऊन आपल्याला काम करायचं. हे कुठल्या एका धर्माच्या जातीच्या विरोधातलं नाही आहे, असं कोणीच प्रचार करायचं कारण नाही. हा देशाच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न आहे. हे जगभर आता मान्य आहे की भारतातली तरुणाई हे आत्ता जगामध्ये सगळ्यात तरुणांचा देश आहे भारत, आणि 20 वर्षांनी तो आपण वृद्धांचा देश होणार आहे. आणि ही तरुणाई आपली सगळी इकॉनॉमी जॉबलेस इकॉनॉमी ग्रोथ होती आहे. तो सगळा आक्रोश जर आपण समजून घेणार नसो आणि त्याप्रमाणे आपण आपल्या आर्थिक धोरणामध्ये त्याचं प्रतिबिंब देणार नसो, आर्थिक धोरण हे सामान्य शेतकऱ्याला पुरेसा वित्त पुरवठा झाला पाहिजे, रस्त्यावर काम करणाऱ्या माणसाला पुरेसा वित्त पुरवठा झाला पाहिजे, सामान्य गृहिणीला वित्त पुरवठा झाला पाहिजे. त्यातून जो एक रोजगाराच्या संधी निर्माण होतात, त्यातून माणसांच्या स्वप्न पूर्ण व्हायला मदत होत आहे.